वर्षभर साठवणुकीसाठी ज्यांचं लोणचं करायचं राहिलं आहे त्यांच्यासाठी ही आपली आजची रेसिपी। तर इथे मी 5 किलो कैऱ्या बाजारातून चांगल्या पाहून कडक अशा निवडून आणलेल्या आहेत। त्या कैऱ्या मी आता 1 तास स्वच्छ पाण्यामध्ये भिजत टाकलेल्या होत्या, जेणेकरून त्यांचा चीक वगैरे माती निघून जाईल। आता त्या मी कापडाने स्वच्छ अशा पुसून घेतलेल्या आहे, त्यांची नाके काढून घेतलेली आणि नंतर त्या कैऱ्या आपण आता चांगल्या फोडून घेऊयात। तर इथे कैरी एका दणक्यातच फोडली गेली पाहिजे। जर कैरी अस्ताव्यस्त फोडली गेली तर आपलं लोणचं बिघडण्याचा धाक असतो। आता आपल्या कैऱ्या सर्व फोडल्या गेलेल्या आहेत, तर त्यांच्या फोडी मी अशा कापडाने पुसून घेते। आता आपण लोणच्याचा मसाला पाहून घेऊ। तर इथे मी 20 ग्रॅम वेलदोडे घेतलेले आहे, 10 ग्रॅम दालचिनी, 5 ग्रॅम लवंग, 5 ग्रॅम मिरे, 5 ग्रॅम कपूरचिनी, 20 ग्रॅम मेथ्या, 20 ग्रॅम हळद पावडर, 50 ग्रॅम लाल मिरची पावडर, अर्धा किलो मीठ, 2 तोळे हिंग आणि 2.5 किलो साखर, 1 किलो तेल शेंगदाणा तेल घेतलेलं आहे। मसाला आपण सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊयात। पाव किलो मी मोहरीची डाळ घेतलेली आहे, पाव किलो शोप घेतलेली आहे आणि पाव किलो धने घेतलेले आहे। तर इथे मी हा मसाला आणि शोप धने बारीक करून घेतलेले आहे मिक्सरमध्ये। हिंगची सुद्धा मी पावडर करून घेतलेली आहे आणि आता शेंगदाणा तेल मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। इथे तेल आपलं गरम झालेलं आहे। आता ते मी वाटीमध्ये एका मेथ्या घेतलेल्या आणि त्या मेथ्यांवर गरम तेल टाकलं आहे। मेथ्या आपल्या चांगल्या भाजल्या गेलेल्या आहे। आता आपण सर्व मसाला तळून घेऊया। तर इथे मी धना पावडर, शोप आणि मोहरी डाळ एका भांड्यामध्ये घालून त्यावर गरम तेल ओतून ते चांगलं तळून घेतलेलं आहे। आता मी त्यामध्ये गरम मसाला टाकला, लाल मिरची पावडर टाकली आणि त्यावर सुद्धा गरम तेल टाकून ते सुद्धा चांगलं तळून घेतलेलं आहे। हळद पावडरवर सुद्धा गरम तेल टाकून ते सुद्धा तळून घ्यायची आहे। हिंग पावडरसुद्धा मी चांगली तळून घेतलेली आहे। तळलेल्या मेथ्या मी या मसाल्यामध्ये घातलेल्या आहे आणि आता हा मसाला चांगला थंड होऊ द्यायचा आहे। इथे आपला हा मसाला चांगला थंड झालेला आहे। मसाल्यामध्ये मी अर्धा किलो मीठ घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे, 2 किलो साखर घेतलेली होती ती सुद्धा टाकलेली आहे आणि चांगलं मिश्रण हलवून घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये कैरीच्या फोडी घालून सर्व एकजीव करून घेऊ आणि आता हे आपण 1 दिवसासाठी असं कापडाने बांधून घेऊयात। लोणचं आपल्याला असंच मोकळं बांधून ठेवायचं आहे। आता तुम्ही दुसऱ्या दिवशी पाहू शकता किती छान आपल्या लोणच्याला तेल आलेलं आहे। लोणच्यावर छान असा तरंग आलेला आहे, खारसुद्धा एकदम छान बनलेला आहे। आता आपण हे लोणचं एका चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून घेऊया। तर त्यासाठी मी बरणी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली होती व आता त्यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व लोणचं असं घालून घेतलेलं आहे।